नाही, हे होत नाही, हीच आमचं दुर्दैव आहे ना. आम्ही बोलतोय की आता ही 6 तारखेला झालं, 6 तारखेची सुरुवात तिथून झाली, 9 तारखेला डायरेक्ट मर्डर झाला. पण त्याची जी प्रथमदर्शी जेवढ्यावर आरोप दाखल केला आहे ते सुद्धा आणखी एक आरोपी त्याच्यात फरार आहे, ते सापडत नाही आहे. मग SIT नेमली म्हणतात, CIDकडे तपास आहे, CID करते काय, कोण करते काय, आणखी कुणी कुणाचे मोबाईल सापडले नाही म्हणतात. मग मोबाईल कुठे गेले, तर मोबाईल जर गेले तर यांचे मग आरोपीला तुम्ही PCR घेता कशाला, कुठल्या तपासासाठी PCR पाहिजे. मग PCR घेता तर त्या PCRमध्ये त्याचे जी काय डिटेल्स पाहिजे तुम्हाला एवढ्या दिवसात 15-15, 20-20 दिवस का मिळत नाही आहे. नाही मिळत तर मग त्याने कुठं मोबाईल ठेवला, कुठं गेलता, जे आरोप घडला तेव्हापासून तो आरोपी कुठं होता याची जर माहिती काढली पोलिसांनी खरं तर 1 दिवसात 2 दिवसात होईल राव. नाहीच झालं तर मग आरोपी जर ह्यांना खरंच सांगत नसले तर द्या जनतेकडं, जनता काढीन आता त्यांच्याकडून हुडून. नाही, आता त्यांचा तो अंतर्गत विषय आहे की त्यांची बैठक काय झाली आणि कशासाठी झाली, ते का भेटले, ह्याच्यावर मी कसं भाष्य करून मला कसं माहीत असेल. त्याच्यामुळं मला काही त्याच्यातली माहिती नाही. ज्यावेळेस मला कोणी सांगेल अजितदादा किंवा धनंजय मुंडे साहेब की आमच्या बैठकीत असं झालं, त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो. तुमची भूमिका नाही, माझी भूमिका एकच आहे की मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे आणि याचा मास्टरमाइंड याच्यात येऊन सर्वांना शिक्षा झाली पाहिजे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.